भंडारी सर, मला सांगा, आत्ता जसा प्रश्न मी हरीश रोगेंना विचारला तोच पुन्हा मी तुम्हाला विचारतो की या सगळ्या म्हणजे जे काही पुरस्कारांची नावं आपण ठरवतो किंवा आता येऊ पाहताय त्या सगळं करत असताना कुठेतरी मतांची बेरीज त्या पाठीमागे असते का? मला तुम्हाला आपला प्रश्न समजू शकत नाही कारण अजून नावं आलेली नाहीत. नाही, आत्ताची नावं आपण बाजूला ठेवू, पण आतापर्यंत जे गेल्या 60 वर्षामध्ये जी काही आपण पुरस्कारांची नावं पाहतो तर ते देत असताना अशा तऱ्हेचा हेत्वारोप करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त कुठेतरी वादाचा धुळा उडवायचा असतो म्हणून अशा तऱ्हेचे हेत्वारोप केले जातात. 1954 पासून आजपर्यंत 43 लोकांना जे पुरस्कार भारतरत्न दिलं गेलं त्याच्यामध्ये फक्त 2 वेळा हे आक्षेप आले आणि त्यांना मात्र वस्तुस्थितीचा थोडाफार आधार होता की 1988 मध्ये जेव्हा यांना MG रामचंद्रनना भारतरत्न जाहीर केलं तेव्हा तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या. त्याच्याबद्दल लोकांनी आक्षेप घेतला आणि दुसरा आक्षेप परत असाच आला ज्या वेळेला कामराजना 1976 मध्ये भारतरत्न दिलं गेलं तेव्हा समोर परत तामिळनाडूच्याच विधानसभेच्या निवडणुका होत्या. या 2 घटना जर सोडल्या तर 43 मधल्या कुठल्याही प्रसंगामध्ये अशा तऱ्हेने हेत्वारोप करावा अशी काही परिस्थिती आलेली नाही. आणि दुसरं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण 3, 4 वगैरे जी चर्चा करतो आहोत दरवर्षी भारतरत्न दिलं जातं असंही नाही. 2002 ते 2008 या 6 वर्षामध्ये एकही भारतरत्न दिलं नाही. याचा अर्थ काय 6 वर्षामध्ये देशातल्या कुठल्याही व्यक्तीचा सन्मान करावा अशी व्यक्ती नव्हती का? तर त्या सरकारला 6 वर्षात हे करण्याची आवश्यकता वाटली नाही, त्यांनी केलं नाही. आणि 3च दिले पाहिजे, 3 पेक्षा जास्त देता कामा नयेत अशा तऱ्हेचं काही घटनेमध्ये तरतूद नाहीये. एखाद्या वेळेला एखाद्या वर्षी वाटलं की यावेळेला 3पेक्षा जास्त लोकांचा सन्मान करणं उचित आहे, तेवढी माणसं आपल्या 110 कोटींचा हा देश आहे. गेली 70-75 वर्ष या देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत झोकून देऊन तळमळीने आणि समर्पण भावाने काम करणारे हजारो लोक या देशामध्ये आहेत की ज्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने सन्मान केला पाहिजे. आणि सुनील करम जे काही म्हणाले मला काही त्यांचा मुद्दा काही समजला नाही. देशामध्ये खेलरत्न पुरस्कार दिले जातात, देशामध्ये पद्मविभूषण दिलं जातं, पद्मभूषण दिलं जातं, पद्मश्री दिलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीने आपला सिनेकला किंवा चित्रपट नाटकातले जे सगळे कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, कलाकार आहेत त्यांच्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्कार आहे. त्या क्षेत्रातल्या लोकांचे सन्मान करण्याच्या वेगवेगळ्या पुरस्कारांच्या पद्धती आपल्याकडे आहेत. या सगळ्या पुरस्कारांच्या वरचा एक पुरस्कार म्हणून आपण भारतरत्न देतो. आणि त्या व्यक्तीची जी तपस्या आहे त्या तपस्येला देशाने दिलेली मान्यता आहे असं त्या पुरस्काराचं खरं स्वरूप आहे. तर 3च असले पाहिजे असं कुठे आहे? एखाद्या वेळेला होऊ शकतं 3पेक्षा जास्त दिले, एखाद्या वेळेला होऊ शकतं की 6 वर्षाचं असं दिलंच नाही, तसंही होऊ शकतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने ह्या पुरस्कारांची जोपर्यंत घोषणा होत नाही, त्याच्या निकषांबद्दल सरकार काही म्हणत नाही, तोपर्यंत आपण अशा पद्धतीने चर्चा करणं म्हणजे मुळात आपल्याला आपल्या देशातल्या गुणवान व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी लागणारा जो एक उमदेपणा मनाचा लागतो तो सुद्धा आपल्याकडे नाही. त्याचं प्रदर्शन आपण आता करतो. तुमचा मुद्दा तसा रास्त आहे, पण या अनुषंगानं एक प्रश्न माझ्या मनामध्ये जो येतो तो घेऊन मी आता नीलमताईंकडे जाणार आहे. आपण एका बाजूला म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा हा सर्वोच्च नागरी सन्मान असतो, त्याच्या कर्तृत्वाचा केलेला गौरव असतो, आपण त्याच्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता असते. असं जर असेल तर मग पंडित भीमसेन जोशी यांना ज्यावेळेला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता त्यावेळेला तसं बघायला गेलं तर प्रोटोकॉलप्रमाणे राष्ट्रपतींनी तो पुरस्कार प्रदान करणं अपेक्षित होतं, किंवा त्यांना जर जमणार नसेल तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांनी तो प्रदान करणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात केंद्रीय गृहसचिवांच्या हस्ते भीमसेन जोशींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. मग या सगळ्या केसमध्ये या पुरस्काराची गरिमा कुठेतरी कमी झाली असं नाही वाटत? नाही दुर्गेशजी, एक सेकंद. हा बोला बोला. दुर्गेशजी, हा बोला बोला माधवजी बोला. भीमसेनजींना जो पुरस्कार केंद्रीय गृहसचिवांनी दिला तो भीमसेनजींच्या घरी जाऊन दिलाय, लक्षात ठेवा. आपण नाही बरोबर, म्हणूनच हा मुद्दा होता की ते सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून खरं म्हणजे राज्यपाल तरी किमान घरी जाऊ शकले असते. नाही, राज्यपाल जाणं, राज्यपालांची नेमणूक केंद्रीय गृहसचिवांच्या आदेशाने होते. त्यामुळे
केंद्रीय गृह सचिवांनी भीमसेनजींच्या घरी जाऊन त्यांना पुरस्कार देणं ह्याच्यामध्ये भीमसेनजींचा कुठल्याही प्रकारे काही कमीपणा झालाय असं मला तरी वाटत नाही. ओके, पण राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी तरी उपस्थित राहणं आवश्यक होतं, पण ते सुद्धा उपस्थित राहिलेले नव्हते त्यावेळेला. ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा मुद्दा आहे तो. आपल्या राज्यामधल्या महान कलावंताबद्दल या राज्याच्या राज्यकर्त्यांना काय वाटतं त्याचं चित्र आपल्या समोर आलं. त्याच्यात भारतरत्नाच्या गरिमेचा संबंध उडे आला नाही. म्हणूनच माझा मुद्दाच असा होता की भारतरत्न सारखा सर्वोच्च नागरी पुरस्कार की ज्याची गरिमा फार मोठी आहे, आपण सन्मान कृतज्ञता म्हणून जर आपण देतो आहोत, तर त्या राज्याच्या संबंधित लोकांनी खरं म्हणजे त्यावेळेला तसा आदर दाखवणं अपेक्षित होतं. म्हणून मी हा प्रश्न खरं म्हणजे केलेला होता. नीलमताई, या संदर्भातला तुमचा टेक मला ऐकायला आवडेल. मला असं वाटतं की काही कायदे असतात आणि काही प्रघात असतात, एक भाग. दुसरं मला असं वाटतं की आपण भारतीय राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एक काही वेळेला विसरतो का काय, की प्रत्येक ज्या ज्या व्यक्तींनी कार्य केलेलं आहे त्यांना त्या काळाचा संदर्भ असतो. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि विश्लेषक गंबा सरदार यांनी खूप संत साहित्य, वेगवेगळे सुधारक यांच्याबद्दल प्रचंड विश्लेषण करणारी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्याच्यात त्यांनी सातत्याने सांगितलेलं की त्या काळामध्ये त्या व्यक्तीने त्या क्षेत्रामध्ये जी भूमिका बजावलेली आहे त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि हा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा मला तर असं वाटतं कितीतरी समाजसुधारक असे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी त्या काळामध्ये प्रचंड मूलभूत स्वरूपाच्या विचार मांडले आणि त्याच्यामुळे समाज पुढे गेला. आता आपण जी मनुष्य प्राणी आहोत या सगळ्यांना भारतरत्न देऊ शकतोय का, तर तांत्रिकदृष्ट्या ते अशक्य गोष्ट आहे. दुसरा भाग मला असा वाटतो की आपण भारत देश म्हणून खरंच किती एकत्र येतो काही क्षणी, तर ते क्षण तसे दुर्मिळ वाटतात. म्हणजे ज्या वेळेला जवानांचे शिरच्छेद होऊन त्यांचे देह इथे पाठवले जातात तेव्हा आपण भारत देश म्हणून हेलावून उठतो. अनेक क्षण आहेत. मला भारत देशांच्या देशप्रेमाबद्दल शंका उपस्थित करायची अजिबात नाहीये, पण मला असं वाटतं की काही विषय जे असतात ते पक्षीयवाद किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे ज्याला आपण म्हणू की भूमिका, याच्यावरती आपण जाऊन देश म्हणून विचार केला पाहिजे, ही जाणीव ही अजून मजबूत करणं गरजेचं आहे. मी एक उदाहरण देते इथे. ज्याला अमेरिकेवर हल्ला झाला त्यावेळेला अमेरिकेमध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आम्ही अनेक काही बैठका चालल्या होत्या, त्याला गेलो होतो. तर तिथे त्यांचे वेगळ्या चर्चा चाललेल्या होत्या. त्यामध्ये आम्हाला खूप विशेष वाटलं की सर्व देशांचे सर्व प्रतिनिधींच्याही चर्चा होत्या आणि अमेरिकन सर्व पक्षांचे लोक, इंडस्ट्रीजचे लोक, अभ्यासक असे म्हणून या हल्ल्याच्या संदर्भात काही विश्लेषण करत होते. त्यामध्ये अनेक असेही आवाज असतील की ज्यांचे अमेरिकेच्या देशाच्या नीतीबद्दल मतभेद असतील, पण मला विशेष वाटलं की प्रत्येक वक्ता बोलत असताना वी ॲज US, आपण सर्व अमेरिका असं म्हणून जे बोलत होते ना, एखाद्याच आपल्या भारतातल्या अनेक लोकांना तेही हास्यास्पद वाटेल. त्यांना असंही वाटेल की हा अमेरिकेचा राष्ट्रीय भूमिका जी आहे ती चुकीची आहे. पण मला दुसरं असं वाटतं की आमच्याकडे ज्या ज्या वेळेला आम्ही विश्लेषण करतो व मुंबईमध्ये जेव्हा हल्ला होतो त्यावेळेला एखाद्या अतिरेक्याचा सुद्धा इंटरव्ह्यू आमची वाहिनी दाखवू शकते, तो काय बोलतोय ते. आणि नंतर अनेक अतिरेक्यांनी सांगितलं की आमच्या ज्या सगळ्या चर्चा जाहीर चालल्या होत्या ते बघून टीव्हीवरून मॉनिटर करून ते हल्ला करत होते. त्यामुळे मी विचार स्वातंत्र्याच्या अजिबात विरोधात नाहीये, पण मला स्वतःला असं वाटतं की प्रघात ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला स्वनियमन, आम्ही स्वतः कुठे थांबणार आहोत या विषयामध्ये, याचा पोचच कुठेतरी गेल्यासारखा मला वाटतो. दुसरं, सुनील कदम यांनी जी सूचना मांडली, भन्नाट कल्पना आहे की भारतरत्नच बंद करा. उद्या कोणी अशी भूमिका मांडेल की सगळेच पुरस्कार बंद करा कारण सगळेच जणांचे पाय मातीचे आहेत. उद्या कोणी अजून काही सूचना सुचवेल. इथे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. भारतरत्नाच्या संदर्भामध्ये एवढा मोठा काय उत्पात झालाय की ज्यामुळे आपण उद्या असंही म्हणू शकतो की भारतरत्न काय काहीच नाही. म्हणजे शेवटी कसं होतं की जे वीर जवान असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधले लोक असतील, त्यांना आपण पुरस्कार देत असताना सुद्धा कुणाच्याही बद्दल आम्हाला आदर वाटतच नाही. इतके आम्ही करंटे आहोत, याचं शिक्कामोर्तब आम्ही करण्यासाठी म्हणून निघालेलो आहोत का, काही मला शंका वाटते. दुसरं, मला असं वाटतं की देशामध्ये वेगवेगळ्या पक्षांचं सरकार असताना त्यांच्याकडून काही चुकाही होऊ शकतात ना. मी हे मान्य करते की कोणीही अगदी अचूक भूमिका घेऊ शकत असेल अशातला भाग नाहीये, पण शेवटी ते करण्याच्या मागे हेतू जो असतो, तो हेतू जो आहे तो वाईट आहे का चांगला आहे, त्याच्यात मतांचा हेतू असेल तर त्या वेळेला ते स्पष्ट होतं. काही व्यक्तींच्या भारतरत्नमध्ये केवळ लोकप्रियतेसाठी
त्यांना भारतरत्न दिलं गेलं असेल तरी त्याचा काही मतपेटीवर फार परिणाम होतो असंही आपल्याला दिसत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न आमचे म्हणजे विंदा करंदीकर जे म्हणतात त्यांच्या कवितेमध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. तर या थोर लोकांनी जे भारत देशासाठी केलेलं आहे त्यांची भावना आम्ही स्वीकारण्याच्या ऐवजी प्रत्येकाच्या संदर्भामध्ये आमच्याकडे कोकणामध्ये काही लोक म्हणतात पारावर बसायचं आणि प्रत्येकावर म्हणायचं कसला रे तो काय करतो, त्याला काय अक्कल आहे, असं प्रत्येक व्यक्तीच्या बद्दल आपण बोलत गेलो जर का तर मी म्हणीन असं यामध्ये की यामधून आपण तरुण पिढीवर लहान मुलांवर काय संस्कार करतो आहे याचा सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे. आधीच आपली जी मधली पिढी आहे म्हणजे आमची मी असं म्हणेन की स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली त्याच्याबद्दल बोलत असताना तरुण लोकांना किती जणांना आदर वाटतोय राजकारणाबद्दल तो आता हळूहळू आदर थोडासा दुणावला. म्हणजे मला याच्यात अजिबात राजकीय प्रचार करायचा नाहीये पण ज्या पद्धतीने गुड गव्हर्नन्स सुप्रशासनाच्या संदर्भात नरेंद्र मोदींनी लोकांना होप दिली, एक आशा तयार झाली, त्याच्यामधून तरुण पिढी आणि कितीतरी राजकारणापासून अलिप्त असणारे लोक मतदानाला उतरले. अशा वेळेला आपण लोकांची चांगुलपणावरची लोकशाहीवरची निर्णय प्रक्रियेबद्दलची त्याचबरोबर आदराबद्दलची भावना समृद्ध करायची का प्रत्येकाचं मूर्तिभंजन केल्यामुळे आपला देश पुढे जाणार आहे या सुद्धा विचार या संदर्भात केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही त्याच्यामध्ये त्रुटी असतील तर त्यात पारदर्शकता होऊ शकते, चर्चा होऊ शकते, परंतु त्यामध्ये मगाशी जी मी सुरुवात जिथून केली की कायदे आणि प्रघात या दोन्हीच्या मधलं औचित्य हे पाळलंच गेलं पाहिजे हे मला इथे या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. अगदी बरोबर आहे, कायदे आणि प्रघात याचं औचित्य पाळलं गेलं पाहिजे पण त्याच वेळेला मूर्तीभंजन प्रत्येक वेळेला केलं जाऊ नये. आपण ज्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो त्याचं एक उदाहरण पुढच्या पिढीसमोर ठेवता आलं पाहिजे असं एक अपेक्षा तुम्ही व्यक्त केली आणि विंदांच्या कवितेचाही तुम्ही दाखला दिलेला आहे. याच नोटवरती या सेगमेंटमध्ये आपण इथे थांबतोय पण पुढच्या टप्प्यात सुद्धा आपण भारतरत्नचे हे सगळे जे निकष आहेत त्या अनुषंगानं सविस्तर चर्चा करणार आहोत. अतुल लोंढेंकडेही मला नंतर जायचं आहे, सुनील कदमांकडेही जायचं आहे पण इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.